नमस्कार. आज आहे बुधवार. काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की 40 इंजिनं मी उघडली 2025ला. 41 व 42 रांगेत आहेत. या 41 इंजिन आणि खरोखर कामाची गुणवत्ता नसेल ना आपल्याकडं तर लोकांचे पैसे आपण वाया घालवू नयेत. आणि त्याच्यात काही चूक नाही आहे. जगात आजपर्यंत कुठलाही मेकॅनिक असा जन्मला नाही की त्याला सगळं काम येतं. कारण मीही आजपर्यंत शिकत आलो आहे, रोज नवीन शिकतो. कारण मी नेहमी म्हणतो की माणूस जाऊन डॉक्टरला सांगतो की बाबा मला असा त्रास होतो आहे आणि असं होतं आहे, पण गाडी काय आपल्याला सांगत नसते. आपण शोधावं लागतं आवाजावरनं, प्रॉब्लेमवरनं आणि मग स्कॅनर लावून. पण लोकांचे पैसे जर आपण असे वाया घालवले तर आपल्या कम्युनिटीचं नाव खराब होतं, म्हणजे मेकॅनिक लोकांचं नाव खराब होतं. चला सांगतो या गाडीचा इतिहास. 2006ची इनोवा आहे. ती आली मुंबईवरून टो करून माझ्याजवळ. आणि या गाडीला एकंदर परिस्थिती पहा तुम्ही कशी आहे. सगळं ऑइल लिकेज आहे. गाडी झाली होती गरम. त्यांनी हेड गॅस्केटचं काम केलं, सोबत क्लच प्लेट प्रेशर प्लेटही नवीन घातली असे त्यांनी मला व्हिडिओ पाठवलेत मालकांनी. मालक असतात बाहेर, मालकांची माझी भेटही नाही आजपर्यंत. हे इंजिन माउंट तुटलेलं आहे म्हणून बाजूला ठेवलं आहे. इंजिन बाहेर काढलं आहे. 41वं इंजिन 2025मधलं. गाडी स्टार्ट होत नव्हती आणि प्रचंड गाडीला धूर होता. टर्बोचंही काम केलं आहे, इंजेक्टरचंही काम केलं आहे, हेड गॅस्केट घातले. चूक काय केली, इंजिन उघडूया, तुम्हाला नक्कीच दाखवतो मी की पैसे कोणाचेही असोत ते व्यर्थ गेले नसले पाहिजेत. हे स्टेअरिंग लिकेज बघा किती प्रचंड आहे. बाकी गाडीची बॉडलाईन चांगली आहे, फक्त गाडीचा नंबर दाखवायचा नाही आहे. कारण मालकाने सांगितले की बाबा तुम्ही असं माझी गाडी म्हणून सांगू नका. पण आपल्या गॅरेजला एक केस आल्या, ती आपण स्टडी करतो आहे, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चला जाऊया इंजिनकडे. हे आहे ते इनोवाचं इंजिन आणि पहा तुम्ही कितपत लिकेज आहे. हे क्लच प्लेट प्रेशर प्लेट त्यांनी घातल्या. आता कंपनी कुठली आहे ती बघूच आपण काढल्यानंतर. टर्बोची कोरी घातल्या, इंजेक्टरचं काम केलं आहे. पण एकंदर मी जसं जसं इंजिन उघडत जाईन तसं तसं आपल्याला डायग्नोस होत जाईल की चूक कुठं झाली आणि गाडीला धूर एवढा का होता आणि गाडी चालू का होत नव्हती. चला पाहूया. जर खरोखर हेड गॅस्केटचं काम केलंच ना तर दादा ही परिस्थिती पहा. भाई बिकट परिस्थिती आहे नाही. म्हणजे फक्त वरच्यावर काम करणे आणि मग ती गाडी चालेल असं गृहीत धरणे चुकीचं आहे. आता हेड काढूया, पाहूया गाडी चालू का होत नाही आहे आणि एवढा ब्लॅक स्मोक काय आहे. त्याला ब्लॅक स्मोकचं कारण दिसतंय आपल्याला समोर समोर. एवढं घाण इंजिन आहे ना. हाताची बघा हात कसे झाले सगळे. चला बघूया काय काय झालं आहे इंजिनच्या आतमध्ये. उलटा ठेवा त्याला, उलटा ठेवा. हां परिस्थिती गॅस्केट बघा. आता डायग्नोस मी तुम्हाला अगोदर सांगतो. हे बघा गॅस्केट कुठं ना कुठं लिकेज झालं बघा. हे बघा हे जेवढं दिसते ना एवढं सगळं हे गॅस्केट झाले. आणि याचं कारण हे गॅस्केट मला वाटते हे डुप्लिकेट असू शकते. कारण टोयोटाचं हेड गॅस्केट खूप महाग येतं. आणि हे बघा कुठं कुठं गेले बघा. 1 2 3 4. आता कनेक्टिंग रॉडही चेक करायला लागतील कारण पाणी पिस्टन टॉपवर आलेलं आहे. हेडची परिस्थिती बघूया. चला आता काय उलटा कर रे बाबा त्याला. ए उलटा कर त्याला. हां असं कर, उलटा कर. हा शाबास. एकही सिलेंडर चालत नाही आहे. सगळे सिलेंडर बंद आहेत. चला ठीक आहे. सरफेस एकदा झालेला आहे. आता चेक करायला लागेल सरफेस होईल का नाही होईल. पुढं बघूया. स्ल्यू लायनरचे कट तर आहेतच बऱ्यापैकी. फक्त एक चूक झाली की हेड गॅस्केट डुप्लिकेट घातल्यामुळे ह्या इंजिनची परिस्थिती एवढी बिकट झाल्या. चला ठीक आहे, कामाला पाठवूया. आता आपण तर सगळं चेक करू. इंजेक्टर, प्रेशर पंप, हेड चालेल का नाही याची शंका आहे. कारण हा बघा हा हेड इथं मला वाटते हा एवढंच बाकी आहे. एक 3-4 मिलीमीटरचा हेड शिल्लक आहे. आता जर सरफेस कट काढला परत तर मात्र हेड चालणार नाही. ॲडव्हान्स होईल इंजिन आणि मग गाडी परत गरम होण्याची शक्यता जास्त आहे. चला झालं इंजिन उघडून पाठवून देऊया. आता क्रँक बघूया काय स्टँडर्ड आहे, काय 10 पॉईंट आहे, 20 पॉईंट आहे. त्याच्यावरती पुढची वाटचाल ठरेल.